श्रीराम समर्थ. प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 101 बोधवचने संत यातील पुढील भाग 36 नंबर. साधू जरी झाला तरी त्याला व्यवहाराला थोडे मानावे लागतेच. 37 परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, परंतु तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात, त्याचा फायदा आपण करून घ्यावा. 38 सत्पुरुष जे गातील तो रागच समजावा. तुकारामबुवा नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये सुद्धा नाही. 39 आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरीच करील असे काही नाही. तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा त्यामुळे भगवंताचा असेलच असे नाही. संतांचे नातेवाईक संतच असतात असे कोठे आहे. 40 आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षरनअक्षर वाचतो. तसे ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत आणि आपल्या आचरणात आणावेत. 41 मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. गाडीत बसायला मिळावे म्हणून कोणी गाडीत बसत नसते, तर आपल्या स्टेशनावर जाण्यासाठी मनुष्य गाडीचा आधार घेतो. 42 मुख्य लग्न 5-10 मिनिटाचेच असते, पण आपण आधी 4 दिवस आणि नंतर 4 दिवस त्याचा सोहळा करतो. त्याप्रमाणे दासबोधासारख्या ग्रंथामध्ये मुख्य विषय थोडाच असतो, पण तो समजावून देण्यासाठी मागे पुढे पुष्कळ सांगावे लागते. 43 आपण वेदांत नुसता लोकांना सांगतो, पण संत वेदांत स्वतः आचरणात आणतात आणि निस्वार्थ बुद्धीने ग्रंथ लिहितात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. 44 ज्याचे अंतःकरण शुद्ध असते त्याची शिव्यांची भाषासुद्धा बोचत नाही. 45 औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येतो. एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. हे जसे खरे त्याप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला सांगता येईलच असे नाही. 46 सर्वज्ञ झाल्यावर शब्दाचा खेळ करायला किती वेळ आहे. 47 प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो ग्रंथ वाचनाने कळतो, म्हणून संतांनी आपल्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे. 48 जो जगाला फसवणार नाही तो स्वतः फसणार नाही, असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल. 49 संत हे गेल्यानंतर सुद्धा हवेसे वाटतात. 50 आज आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला आहे, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. 51 आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संतांनी आपल्याला दिली. नंतर जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन्हा चालू लागलो तर आपण योग्य स्थळी जाऊ. 52 संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्रांच्या उलट असणे शक्य नाही. 53 भगवंताची तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. 54 संत हे निसंशय असतात, आपण संशयात असतो, त्यामुळे त्यांना समाधान आणि आपल्याला असमाधान असते. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे. 55 संत आनंदरूप झाल्यानंतर स्वस्थ बसत नाहीत. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. खेळ खेळत असताना ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करतात. आपण धडपड करून फुकट मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात, हे केव्हाही चांगलेच होय. 56 संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या कल्पनेने आपण जाऊया. लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो,
आणि तो हा की जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या. संत आपल्या स्वार्थासाठी काही सांगत नसल्यामुळे त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल. 57. संत हा गुप्त पोलिसासारखा आहे. तो आपल्यामध्ये आपल्यासारखाच राहतो, पण आपल्याला तो ओळखता येत नाही. आपल्या मात्र सर्व गोष्टी त्याला माहीत असतात. 58. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलासारखा असतो. सुंदर वास तर येतो, पण हिरव्या पानामध्ये ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जेथे संत आहे तेथे आनंद आणि समाधान असते, पण तो बाह्यतः सामान्य माणसासारखा असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. 59. संत हे गर्भाशय काढून टाकलेल्या स्त्रीप्रमाणे आहेत. अशी स्त्री विषयभोग भोगूनही फळ धरीत नाही. त्याचप्रमाणे संत कर्म करून सुद्धा त्याच्या फळाच्या आशेने लिप्त होत नाहीत. 60. संत देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगाची भीती नाहीशी करतात. 61. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, त्याची कृपा करून घ्यावी आणि आपण संत म्हणून मिरवावे. 62. संत हे चालते बोलते देव आहेत. 63. सत्पुरुषाचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असले पाहिजे. 64. जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते. 65. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना बरोबर कळते. 66. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे काम होय. 67. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. 68. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात थोर उपकार होय. 69. संतांचे घर म्हणजे दवाखाना किंवा तुरुंग होय. तेथे मानसिक रोगी किंवा गुन्हेगार लोकच असायचे. 70. साधू संतांना आपल्यासारखी झोप नसते. 71. ज्याने जन्माला आल्याचे सार्थक केले त्याची आरती लोक करतात, म्हणून संतांची आरती होते. 72. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. 73. संत पुष्कळ सापडतील, पण पतिव्रता सापडणे कठीण असते. 74. अन्नाने वासना बनते, म्हणून संतांच्या घरचे अन्न आपण मागून घेऊन खावे. 75. आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट बोंबा मारतो. 76. शिपाई जसा चोराच्या पुढे व मामलेदाराच्या मागे चालतो, त्याचप्रमाणे विषय हा देहबुद्धीच्या लोकांवर मालकी गाजवतो, पण संत मात्र विषयांवर मालकी गाजवतात. 77. जज कोर्टामध्ये चोराला शिक्षा करतो, पण समजा त्याच्या बायकोने त्याच्या खिशातले पैसे घरामध्ये काढून घेतले तर तो तिला काही बोलत नाही. त्याचप्रमाणे देव हा संतांना गुन्हे माफ करतो. 78. संताला आपल्या शरीरात काय चालले आहे ते सर्व दिसते, म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही. 79. संताला कर्म मागे पुढे करता येते, पण ते टाळता येत नाही. ते कोणाला तरी भोगलेच पाहिजे. 80. पंढरपूर हा भक्तांचा आखाडा आहे. 81. एकमेकांचे पत्ते पाहून खेळ खेळण्यात मजा नाही. त्याचप्रमाणे संताने पुढचे न समजताच प्रपंच केला पाहिजे. 82. लोहचुंबक लोखंडाला ओढून घेते, पण हा काही लोखंडाचा गुण नव्हे. त्याचप्रमाणे संत आपल्याला ओढून जवळ घेतात. 83. संतांच्या वचनांचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्यांचा सरळ अर्थ घ्यावा. 84. संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल. 85. नवरा अगदी प्रेमाची गोष्ट जशी आपल्या बायकोजवळ सांगतो, त्याप्रमाणे आपण जगत का उत्पन्न केले हे भगवंत फक्त संतांनाच सांगतो. 86. स्वच्छ वाहणाऱ्या पाटामधून 4 ओंजळी पाणी इकडे तिकडे टाकले तर त्या पाटात काय कमी होणार? तसा संतांचा संसार असतो. आपल्याला तो अवाढव्य दिसला तरी भगवंताच्या सृष्टीमध्ये
तो अगदी एवढासाच असतो. 87. ज्याला एका संताचे वर्म कळले त्याला बाकीच्या सगळ्याचे वर्म कळेल. 88. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला, त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. 89. श्री रामचंद्रसुद्धा तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले. 90. अंतःकरणातले सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काहीतरी निमित्त लागते. तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हे ते निमित्त होय. 91. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे स्वार्थक झाले असे वाटते. श्री रामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे. 92. आपण ज्या संतांकडे जातो त्याला विषयाचे प्रेम असत नाही. इतकेच नव्हे तर त्याच्या माणसाने विषयामध्ये मग्न राहिले तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चगळीत आपल्याच तोंडातून येणारे रक्त पिऊन ते हाडातून येत आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून आपल्याला वाटेल त्याच्या दसपट नव्हे अनेक पट आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. 93. मोठे संत ग्रंथ लिहिताना श्रोत्यांची फार स्तुती करतात. अहो श्रोते, तुम्ही भाग्याचे आहात असे ते म्हणतात. जो खऱ्या भाग्याचा आहे त्याला पोथी ऐकायची जरूर नाही. आपल्याला ते इतकेच चढवतात याचे कारण हेच की आपण त्यांचे म्हणणे ऐकावे, नाहीतर कोणी ऐकायला सुद्धा उभेसुद्धा राहणार नाही. 94. मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकटे यांचे संतांना वाईट वाटत नाही. वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मुळीच नव्हे. पण मीठ जसे खारटच असणार तसे जगातल्या या घडामोडी होणारच. जगाची राहाटीच तशी आहे हे समजून ते दुःख करणार नाहीत. किंबहुना मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही तसे त्यांनाही होईल. इतकेच नव्हे तर त्यांचा प्रयत्न जगातले वाईट कमी करण्याकडेच असतो. 95. जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे. तो साक्षीत्वाने जगात राहिल्याने जगापासून अलिप्त राहतो. आपण मात्र सुखदुःखाच्या जाळ्यात सापडतो. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.